आज महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतले लाखो अनुयायी जे वाहन मिळेल त्या वाहनानं जाऊन चैत्यभूमीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतात। यावर्षीसुद्धा अनेक लोक रिक्षा असेल, टेम्पो असेल, जेवण घेऊन जात असतील, ट्रक असतील, बसेस असतील, या सर्व वाहनातून ही सगळी मंडळी जात असताना या ठिकाणी चुनाभट्टी या जंक्शनवर पोलिसांनी रिक्षा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू केला। जवळजवळ 1 तास झालं, 1.5 तास झालं, कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले। मी स्वतः चैत्यभूमीला असल्यामुळे मला तिकडून यायला थोडासा उशीर झाला, परंतु त्यावेळेस ट्रॅफिक प्रचंड वाढली आणि जवळजवळ घाटकोपरपर्यंत ही ट्रॅफिक गेली। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भीमा ॲव्हेन्यूने रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये एक महिला बेशुद्ध झाली। खरं म्हणजे पोलीस यंत्रणेला एवढं साधं कळायला पाहिजे होतं की एखादा माणूस या ठिकाणी बेशुद्ध पडतोय, ॲम्ब्युलन्स मागवून किंवा कुठलंही वाहन घेऊन त्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज करायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवानं ते झालं नाही आहे। सालाबादप्रमाणे म्हणजे प्रत्येक वर्षी भीमा अनुयायी 5 डिसेंबर 6 डिसेंबरला जी वाहनं मिळतील त्या वाहनातनं चैत्यभूमीला ते जात असतात। याच वर्षी पोलिसांनी अशा पद्धतीनं काय करण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळं या ठिकाणी लोकांना रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झालेला आहे। आपणाला माहिती आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जे काही करायचं ते आमची जनता करायला तयार आहे। मग ती पोलीस यंत्रणा असो, कलेक्टरची यंत्रणा असो, नाही तर कुठलीही यंत्रणा असो, या सगळ्या यंत्रणांना आम्ही फाट्यावर मारून या ठिकाणी जे आम्हाला करायचं तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी DCP समीर शेख यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांनी त्यांना फोन देण्याचा प्रयत्न केला, समीर शेख फोन घ्यायला तयार नाहीत। देवेन भारती मुंबईचे पोलीस कमिशनर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, ते फोनवर अवेलेबल नाही आहेत। त्याच्यानंतर मी मग वर्षा बंगल्यावर कॉन्टॅक्ट केला, त्या ठिकाणी मी CM साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण CM मुंबईत दुसऱ्या ठिकाणी कुठं असल्यामुळं ते या ठिकाणी अवेलेबल होऊ शकले नाही। पण मग त्यांचे जे PS होते वाघचौरे नावाचे, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं या ठिकाणी अशा पद्धतीचा रास्ता रोको सुरू झालेला आहे आणि हा रास्ता रोको जर तुम्ही तात्काळ वाहनांना जर सोडलं नाही तर अख्ख्या मुंबईभर हे आंदोलन उभं राहील आणि 6 डिसेंबरला गालबोट लागल्याचा सगळा ठपका हा शेवटी सरकारवर येईल। माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती सांगा की तात्काळ ती ट्रॅफिक तिथनं सोडली पाहिजे, अन्यथा मग उद्या आमचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू होईल। आणि मग मला वाटतं तात्काळ 4-5 मिनटामध्येच DCPना त्याचा मेसेज आला आणि त्याप्रमाणे मग ही वाहतूक सुरळीत झालेली दिसते। परंतु या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की पोलीस यंत्रणेने जो अश्लाघ्य असा प्रयत्न केला ट्रॅफिक थांबवण्याचा, भीमा ॲव्हेन्यूना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मी प्रचंड निषेध करतो आणि या ठिकाणचे जे DCP आहेत समीर शेख यांना सरकारनं तात्काळ सस्पेंड करावा अशी या निमित्तानं मागणी करतो। रात्री 3 वाजता पण असाच प्रकार घडला होता, रात्री अडवण्याचा प्रयत्न झाला, पण आजही झालं, काय जाणीवपूर्वक होतंय का काय नक्की काय? मला तर त्याची थोडीशी वासच लागलेला आहे की अशा पद्धतीनं जाणून बुजून या ठिकाणी हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होतोय। भीमा अनुयायांना भडकवून या ठिकाणी दंगा होतोय, दंगा करण्याचा एक संधी प्राप्त होईल काय अशा पद्धतीनं हे सगळं सुरू झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग आहे। रात्री जे झालं पुन्हा ते दुपारीपर्यंत झालं। निश्चितपणे कट कारस्थान आहे। प्रत्येक वर्षी जर भीमा अनुयायी मिळेल त्या वाहनानं आबालवृद्ध जर त्या ठिकाणी चैत्यभूमीला जात आहेत तर मग यावर्षीच असं काय प्रकार घडला, असं काय घडलं की भीमा अनुयायांना जाणून बुजून 3 तास त्यांना रस्ता रोको या ठिकाणी करावा लागला, 3 तास त्यांना अडवून ठेवण्याचा प्रयत्न झाला। आज पण आपण बघा आजूबाजूला सगळ्या रिक्षा उभ्या आहेत, प्रचंड लोक दुपारपासून सकाळपासून जेवण घेऊन चैत्यभूमीवर जातात, त्यांच्या जेवणाच्या गाड्यासुद्धा अडवलेल्या आहेत। अशा पद्धतीनं ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे आणि पोलीस यंत्रणेनं अशा पद्धतीनं वागणं अत्यंत चुकीचं आहे। जर मुख्यमंत्री महोदय सांगतात की आम्ही 6 डिसेंबरला 5 डिसेंबरला सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, तर मग हा प्रकार जाणून बुजून घडवण्याचा का प्रयत्न करण्यात आलेला आहे याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे आणि पोलीस यंत्रणा या बाबतीत
या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे आणि पुन्हा मागणी करतो की या ठिकाणचे DCP जे आहेत समीर शेख यांना सरकारनं तात्काळ बडतर्फ करावं. तुम्ही समीर शेखना बडतर्फीची मागणी करता, निलंबनाची मागणी करताय, तेच या सगळ्यांसाठी जबाबदार आहे असं म्हणा. ऑफकोर्स, कारण मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, बोलायला तयार नाहीत. कार्यकर्ते बोलण्याचा प्रयत्न करतात, कार्यकर्त्यांना हिडीसपिडीत करण्याचा प्रयत्न करतात. एक बाई या ठिकाणी पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये बेशुद्ध पडली. त्या बाईला शेवटी कुठल्याही प्रकारे हॉस्पिटलला न घेऊन जाता ती बाई या ठिकाणी तडफडत होती. अशा पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं आहे. नक्कीच राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. दोन्ही पक्षांना गेल्याशिवाय आता यांना पडणार सुटणार नाही. भाजपमधील शिंदेची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश होत आहे, शिवसेनेचे भाजपमध्ये, भाजपचे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस आहे. कारण याला तोडून शंभूराजे देसाई म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आले. नाही, आता प्रश्न असा आहे की आपली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीतनं इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारायची सवय बऱ्याच लोकांना आहे. त्यामुळं आता ह्याच्यावर मी काय कॉमेंट्स करू. ज्यांना वाटतंय की मला आता ही सत्ता आहे, सत्तेच्या ठिकाणी जाऊन मला काहीतरी मिळतंय, लाभाचं पद किंवा लाभाचं काही मिळत असेल तर असे स्वार्थी लोक सत्तेचं पाणी चाकण्यासाठी जात असतात. डेमोक्रेसी आहे शेवटी. मंगलप्रभात एवढा म्हणताय मुंबई महापालिकेत भाजपचं महापौर होणार. शिवसेनेचे नेते संजय गायकवाड म्हणतात की शिवसेनेचा होणार. तर मी खरं सांगू का, लोढा हा मोठा बिल्डर आहे, बरोबर आहे. एक घरसुद्धा त्यानं लोकांना स्वस्तात दिलंय का? दिलंय का? आणि मग लोकांची भूमिका हा काय माणूस मांडतोय? येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी होईल. महापौर हा आमचाच होणार आहे, ही खूणगाठ निश्चित आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.